नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट तांदळाची खीर. पारंपरिक पद्धतीने सणासुदीच्या दिवसामध्ये बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत वापरूया आणि तांदळाची स्वादिष्ट खीर बनवूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी तांदळाची खीर बनवणार आहोत. आपल्याला भात शिजवून घेण्याची गरज नाही किंवा तांदूळ भिजवून घेण्याची गरज नाही. एकदम सोपी पद्धत वापरली आणि झटपट अशी आपण क्रीमी खीर बनवलेली आहे. तर गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतल्यानंतर पाव वाटी आपण इथे तांदूळ घेतलाय. तांदूळ अगोदर आपण ओल्या कपड्याने स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपण या तुपावरती छानपैकी भाजून घेऊया. अशा पद्धतीने जर तांदूळ भाजून घेतला तर खीर खूप छान अशी स्वादिष्ट तयार होते आणि खीर बनवायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर बघा, आता तुपावरती आपण ही एक कमी गॅस करू आणि एक 4 ते 5 मिनिटांमध्ये हा गुलाबी रंगापर्यंत तांदूळ भाजून घेऊया. तर बघा, तांदळाचा कलर मस्त असा झालेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे. अगदी लालसर करायचा नाही. गुलाबी रंग आला की तांदूळ आपल्याला तुपामधून काढून घ्यायचा आहे. तर असा एक साईडला ओढून घ्यायचा कढईच्या, कारण की पटकन काढला नाही तर तो करपू शकतो आणि याच्यामध्ये जे काही यशाचं तूप आहे ते निघून येईल. अशा पद्धतीने एक कडाला घ्यायचा आणि त्याच्यामधलं तूप आपल्याला काढून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने आपण आता तांदूळ इथे चमच्याने काढून घेतलेला आहे. एक ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवूया. मस्त कलर आलेला आहे. आता कढईमध्ये जे तूप शिल्लक राहिलेलं आहे गॅस कमी केलाय आणि त्याच्यामध्ये आपण काजू, बदाम आणि पिस्त्याचे अशा पद्धतीने काप करून घेतले. ते तुपावरती भाजून घेऊया. अशा पद्धतीने भाजून जर घेतली तर खिरीमध्ये खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर आता आपण ही भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा काढून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने सुकामेवा सुद्धा आपण तुपावरती भाजून घेतलाय. 1-1.5 मिनिटांमध्ये भाजून तयार झालाय. आपण जे सुरुवातीला 1 चमचा तूप टाकलं होतं त्याच्यामध्ये तांदूळ, सुकामेवा. आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस घेतलाय 2 चमचे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो 2 चमचे आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा किस भाजून घेऊया. तर किस सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर अशा पद्धतीने खमंग असा भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगापर्यंत. आता त्याच कढईमध्ये आपण 1 लिटर दूध घालून घेतलंय. तर मस्त असं आपण इथे खोबरं घालून घेणार आहोत. तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही किसून घालू शकता 1-2-3 चमचे. आणि भाजून घेतल्यानंतर हाताने थोडंसं असं चुरगळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असा जो किस भेटतो आपल्याला रेडीमेड तसं खोबरं तयार होतं. आता दूध तापण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत इकडे तांदूळ थंड झालाय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेऊया. तांदूळ संपूर्ण थंड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता संपूर्ण तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलाय. आता हा आपल्याला एकदम असा बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपण हा तांदूळ वाटून घेऊया. तर बघा, या पद्धतीने मी एकदम मस्त असा रवा तांदूळ हा वाटून घेतलाय. हातावरती घेऊन दाखवते. बघा, जसा आपला बारीक रवा असतो त्याच पद्धतीने आपण हा तांदूळ वाटून घेतलेला आहे. अगदी जाडसर ठेवायचा नाही किंवा पावडर तयार करायची नाही, जास्त असा रवा ठेवायचा, म्हणजे खूप छान लागते ही खीर. आता दुधाला छानपैकी इकडे उकळी आल्यानंतर आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि कढईला जी साय आलेली आहे ती दुधामध्ये ओढून घ्यायची. तर दूध एकदा संपूर्ण तळापासून ढवळून घ्यायचे. आता आपण जे तांदूळ वाटून घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊया. तर संपूर्ण तांदूळ आपण वाटून घेतलेले ह्या दुधामध्ये घालून घेतले. संपूर्ण 1 लिटर दूध आहे आणि चमच्याने जर मोजून घेतले तांदूळ तर 5 चमचे तांदूळ आहे. खीर बनवायची जर असेल तर आपल्याला खूप प्रमाणामध्ये तांदूळ वापरावा लागत नाही. अगदी थोड्या तांदळामध्ये मस्त अशी दाटसरी खीर तयार होते. तर पोहे खाण्याच्या चमच्याने आपले हे 5 चमचे तांदूळ आहेत आणि वाटीने पाव वाटीचा तांदूळ घेतलेले आहेत. तर आता हे व्यवस्थित असं आपण दुधामध्ये एकत्र करून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आपण ही झटपट तयार होणारी खीर बनवतोय. तर कुठल्या पण सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही अशा पद्धतीने खीर बनवू शकता किंवा तसं पण तुम्ही खाण्यासाठी बनवू शकता. एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते. तर आता आपण हे संपूर्ण एकत्र करून घेतले आणि उकळी आलेले आहे. गॅस इथे मी कमी ठेवलाय. कमी गॅसवरती आपण आता हा तांदूळ शिजवून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, हळूहळू दाटसर व्हायला खीरी सुरुवात झालेली आहे आणि आपण अगोदर चांगली शिजवून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊया. सतत आपण हे ढवळत राहूया, म्हणजे याच्या गाठी तयार होत नाही किंवा ही कढईला खाली चिपकत नाही. तर आता मस्त असे हे तांदूळ शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया. तर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी साखर घेतली. मस्त अशी गोड खीर तयार होते आणि तुम्ही याच्यापेक्षा अजून 1-2 चमचे जर अगदी गोड आवडत असेल तर अजून 1-2 चमचे जास्त घालू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता. तर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी साखर घातली. आता हे साखर घालून घेतल्यानंतर साखर विरघळून घेऊया. सारखं मिक्स करत राहूया. तर बघा, मी सारखं मिक्स करत राहिले आणि खीर अगदी मस्त अशी दाटसर झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे खोबऱ्याचा किस भाजून घेतला होता 2 चमचे तो घालून घेऊया.
खोबऱ्याचा किस घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे एकत्र करत राहूया। सारखं आपल्याला हे एकत्र करत राहायचे म्हणजे ही खीर कढईला अजिबात चिपकणार नाही। तर बघा मस्त अशी दाटसर खीर आपली झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण जो सुकामेवा तुपावरती भाजून घेतला होता तो काही घालून घेऊया आणि काही थोडासा शिल्लक ठेवूया वरतून टाकून घेण्यासाठी। तर थोडासा शिल्लक ठेवला 1-1.5 चमचा। आता बाकीचा घालून घेतलेला व्यवस्थित असा एकत्र करून घेतलाय। गॅस इथे मी पूर्णपणे कमी करून ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालून घेऊया। तर पाव चमचा इथे मी विलायची पावडर घालून घेतली, ती एकत्र करून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये चारोळे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घालून घेऊ शकता, केसरच्या काड्या घालू शकता। आता विलायची पावडर घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असे एकत्र करून घेतले। आता तुम्ही बघू शकता खिरीचा कलर आणि टेक्स्चर एकदम मस्त अशी दाटसर क्रीमी अशी खीर तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ घालणार आहे। जायफळ नक्की घालून बघा, खूप छान असा स्वाद येतो खिरीमध्ये। विलायची पावडर जायफळ घालून बघा मस्त लागते। तर आता जायफळ आपण याच्यामध्ये थोडंसं किसणीवरती किसून घालून घेतलंय आणि पुन्हा ही खीर एकत्र करून घेतली। आता याच्यामध्ये मी पाव चमचा तूप घालून घेणार आहे। तूप जायफळ नक्की घालून बघा, खूप छान लागते ही खीर। तूप घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे एकत्र करून घेऊया। आता ही खीर आपली तयार झालेली आहे। तर संपूर्ण पुन्हा आपण एकत्र करून घेतली। गॅस आता आपण बंद करूया। मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार झाली आणि आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही खीर नक्की बनवून बघा, खूपच क्रीमी। तर बघा चमच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रीमी खीर तयार झाली। गॅस मी बंद केला। आता आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया। तर आपण जे सुकामेवा ठेवला होता तो याच्यावरती घालून घेऊया आणि मस्त अशी तांदळाची खीर आपली स्वादिष्ट तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार झाली, जास्त तामझाम न करता एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सणासुदीच्या दिवसामध्ये खीर नक्की बनवून बघा, एकदम सोपी पद्धत आहे, झटपट तयार होते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।